जय शिवराय सर्वांना. आम्ही भीमाशंकरच्या ट्रिपला गेलो होतो आणि थीम अशी ठेवली होती की सर्व महिलांनी पांढऱ्या साड्या घालायच्या होत्या. आणि आम्ही भीमाशंकरला गेलो. भीमाशंकरला पार्किंग केली. पार्किंगपासून पुढे गाडी नेऊन देत नव्हते, त्याच्यामुळं 5 किलोमीटर पायी चालत गेलो. आणि नंतर ड्रायव्हर म्हटले इथून शिवनेरी किल्ला जवळच आहे, जुन्नर तालुक्यातूनच चाललो होतो आम्ही पुढे, कारण आम्हाला पुढे लेण्यांद्री करायची होती. पण म्हटले शिवनेरी इथून जवळ आहे. मग म्हटलं चला, महाराजांचं जन्मस्थान असलेला हा किल्ला आहे, पाहू एकदा. आणि प्रत्येक गावाकडच्या महिलेला एक कौतुकच असतं महाराजांविषयी. आणि एवढं दमलेलं असतं भीमाशंकरला चालून, तरीसुद्धा इतकं फ्रेश वाटत होतं ना महाराजांचा किल्ला चालताना. आणि व्हिडिओ शूटिंग एवढी काही जमली नाही, कारण मी पण या क्षेत्रात नवीनच आहे. पण माझ्याच्यानी होईल तसा व्हिडिओ मी काढला. हे आहेत महाराजांचे, म्हणजे बालेकिल्ल्यापर्यंत जाताना 7 दरवाजे लागतात. त्यातील एक दरवाजा पडलेला पण आहे. आणि इकडे जाताना 2 मार्ग लागतात, एक शिवाई देवीच्या मंदिराकडे आणि दुसरे बालेकिल्ल्याकडे. तर सगळ्यात अगोदर आम्ही शिवाई देवीच्या मंदिरात आलो. तर असं म्हणतात, या मंदिरात, या देवीच्या नावावरूनच जिजामातांनी शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं. आणि या मंदिरात आतमध्ये कोणत्याही प्रकारचा फोटो काढण्यास बंदी आहे आणि व्हिडिओसुद्धा. पण मी तरीसुद्धा ही रिस्क घेतली तुमच्यासाठी, तुमचं दर्शन होण्यासाठी. तर हे पहा, महाराजांची मूर्ती आणि जिजामाता आणि ते शिवाई देवी. नंतर इथून आम्ही महाराजांच्या किल्ल्याकडे आलो, म्हणजे जिथे त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी. इथे पाणी पिण्यासाठी पण सोय आहे, म्हणून पाणी पण पिऊन पाहिलं. एकदम फ्रेश आणि थंडगार पाणी होतं, कारण आम्ही वरती येताना पाण्याच्या बॉटल सोबत आणलेल्याच नव्हत्या, खाली गाडीतच होत्या. पावसाचं वातावरण आहे म्हणून असं वाटलं तहान नाही लागायची, पण एवढ्या पायऱ्या चढताना तहान तर लागतेच. आणि हा आहे अंबरखाना. तिथे पूर्वी धान्य ठेवण्यासाठी हा अंबरखाना आहे. पण इथे आता हा चुना ठेवलेला आहे. बहुतेक किल्ल्याचं काम चालू आहे, जी पडझड झाली त्याची दुरुस्ती चालू आहे, त्यासाठी हा चुना इथे ठेवला आहे. आणि हे महाराजांच्या काळातील बहुतेक गिरण आहे. आता हे नक्की तर मला पण नाही सांगता यायचं, कारण इथे नाव लावलेले आहेत म्हणून त्याच्यावरून अंदाज. आणि अजून या जे आहेत साईडला, हे काही मला माहिती नाही एवढं, पण जेवढं माहिती आहे, जो आमच्यासोबत होते सांगायला, त्यांनी आम्हाला त्याची माहिती दिली, तेवढीच माहिती मी तुम्हाला सांगते. पण इतक्या छान पद्धतीने ठेवलं आहे, जो कोणी शिवप्रेमी या किल्ल्यावर येईल, अजिबात कचरा कोणीसुद्धा करत नाही. खूप छान आणि इतकं प्रसन्न वाटतं ना शिवनेरी किल्ल्यावरती आल्यावर. आणि ते पण महाराजांचं जन्मस्थान आहे. काय सांगू, इतकं ऊर भरून येतो ना महाराजांचा किल्ला पाहिल्यावर. इथे आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं, कारण दरवाजा लावलेला होता. मग बाहेरूनच महाराजांचं दर्शन घेतलं. इथे महाराजांची एक मूर्ती आहे आणि हा पाळणा आहे, आणि साईडने वरती जायला एक मार्ग आहे.